काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललंच नसेल। काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधीपासून पडली? काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजी करता संपलेला आहे। आमची चिंता करू नये, आम्ही का गेलो नाही, का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू। काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललंच नसेल। काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजी करता संपलेला आहे। उद्धवजीला वाटतं की राहुल गांधी कधीही देशाचं नेतृत्व करू शकत नाही। उद्धवजीला वाटतं राहुल गांधी हे सर्व स्तरावर फेल झाले, त्यामुळं त्यांना बोलवून त्या ठिकाणी उद्धवजींना काही आता त्यांच्या महाविकास आघाडीचं राजकारण करायचं नाहीये। मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आता आपल्याला महानगरपालिकेचा महापौर असला पाहिजे असं त्यांना स्वप्न पडतंय। पण मी तुम्हाला लिहून देतो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 51.78% मतं घेऊन भाजपा महायुती निवडून आली। महानगरपालिका मुंबईमध्ये 51% मतं घेऊन भाजपा महायुती एकनाथ शिंदेची अजित पवार निवडून येतील आणि मात्र उद्धव ठाकरेचं राजकीय दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला दाव्याला लिहून देतो। काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधीपासून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागली? आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी। दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे, त्यामुळं ही चिंता भारी हलकी करायची असेल तर 2 वेळा पंढरपूरची वारी करा, 1 वेळा होणार नाही। त्यामुळे त्यांनी आमची चिंता करू नये, आम्ही का गेलो नाही, का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू। शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, त्यावर तुम्ही ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि सोबतच त्यांनी ठाकरे ब्रँड नाही असंही एक वक्तव्य केलेलं आहे। त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँड मधून झालाय। त्याला काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं। आहे बाळासाहेबांची कृपा होती, विजय वडेट्टीवार सारखा माणूस आज काँग्रेसचा नेता झालाय, पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरेमुळे झाली। कधीच ठाकरेंनी जात पात धर्मपंथ पाहिला नाही बाळासाहेबांनी, आणि तो वेगळा विषय आहे। आता अलीकडे 2 भाऊ एकत्र आल्यामुळे इतका पोटशूळ आणि इतकी वेदना यांना काय होते तर यांचं यांना माहीत, आम्हाला त्या संदर्भात काही बोलायचं नाही। पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या याच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळे निघाले। अशी माणसं सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली, आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सुपडा साफ करेल। छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे, मा जिजाऊ ह्या आमच्या स्मृतिस्थान आहे, आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादं उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो। जो